त्र्यंबकेश्वर नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी महायुतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा नारळ फोडला तरी विजय आमचाच आहे। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी हा दावा केलाय। त्र्यंबकेश्वर निवडणुकीमध्ये पैशांचा महापूर आहे हे खरं आहे। आमदार हिरामण खोसकर यांनी हे वक्तव्य केलंय। तर हिरामण खोसकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूया। नगर परिषदची निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे, कारण महायुतीतले सगळे पक्ष इथे आमने सामने आलेले आहेत आणि मोठी ताकद या निवडणुकीसाठी हे लावल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि या सगळ्या मुद्द्यावरती आपण माहिती घेऊयात। माझ्यासोबत इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार आहेत। आमदार साहेब, त्र्यंबकेश्वरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन एक जागा तरी बिनविरोध केलेली आहे। आगामी कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महायुतीतले सगळेच पक्षांनी इथे ताकद लावलेली की हे नगर परिषद आमच्याकडे राहावं। आपण एक जागा आता आणलेली आहे, काय एकूणच प्लॅनिंग असणार आहे? नाही, त्या ठिकाणी अजितदादाचा आशीर्वाद घेऊन कोकटे साहेब असतील, जिरवळ साहेब, भुजबळ साहेब असतील, या सगळ्यांनीच या ठिकाणी मास्टर प्लॅन करून इगतपुरीची कुंभमेळ्याच्या दृष्टीनं इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही नगर परिषदा कशा ताब्यात येतील हे मास्टर प्लॅन या ठिकाणी आखलेला आहे। पण काल 4 जागा आमच्या बिनविरोध होत होत्या, पण वेळेवर त्या ठिकाणी वेळ संपल्यामुळं त्या ठिकाणी झाल्या नाही। पण आत्तासुद्धा त्र्यंबकेश्वरमध्ये आम्हाला खात्री आहे की ज्या ठिकाणी जे काय तो लोक बोलत आहेत की मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडत आहे, तिथून सुरुवात होते। आम्ही 10 जागा निवडून आणण्याचं आम्ही जास्त म्हणत नाही, 20च्या 20 आणू, पण नक्की 10 ते 12 जागा आजही निवडून आणू आणि त्या ठिकाणी सत्ता काबीज करायचा प्रयत्न करू। लोक सगळे हुशार झालेले आहेत। तुम्हाला हे 3 तारखेला समजल। मुख्यमंत्री महोदय हे राज्याचे मुख्यमंत्री आहे, मोठे नेते, परंतु जनतेला मी 100% विनंती करतोय की त्या ठिकाणी 10 ते 12 जागा 100% हे राष्ट्रवादी काँग्रेसचे येतील। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।